अगं किरण, काय त्या इस्त्रीला खेळत बसलीस तू? अरे मला भूक लागली, जेवायला बनव ना काहीतरी. अहो थांबा की एवढी साडीच राहिली आहे. ए नाही बरं, मला दम निघत नाही. तू काहीतरी स्वयंपाकाचं बघ, मी करतो इस्त्री साडीला. नाही नाही नको नको जाळ साडी. हा, लहान आहे ना मी साडी जाळायला, इस्त्री केली नाही हो कधी मी. बघा बर का साडीला काय नाही झालं पाहिजे, सगळ्यात महाग साडी आहे ती. काय नाही होत, तू स्वयंपाकाचं बघ, मी करतो त्याला इस्त्री. अरे शिदू, हा बोल ना शिदू. पार्टी कोण द्यायचंय? मी यायलो बर का पार्टी. नाही 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 नाही. ये फंस गया सी. भारी मिस्टेक हो गया सर. हा लावली का वाट? म्हणलं होतं ना का शानपणा करू. भगवान क्या जुलूम है. एक काम होत नाही तुमच्याकडून, डोक्याचा वापर कर जरा. एक काम सांगितलं की वाटोळच करतात. साडी घ्या म्हणलं तर जीवावर येतंय तुमच्या, आणि एवढी महाग साडी जाळून टाकली. मी म्हणलं होतं ना का इस्त्रीला हात लावू नको, तिथं शानपणा दाखवायची ही लय घाण सवय आहे तुमची. काय केलंय का त्याने एवढं त्याचा शानपणा काढायलीस? आई आई होय ग, काय लय लाख रुपयाची साडी होती का तुही? इतकुशी साडी जाळायला तर नवऱ्याला एवढं बोलत असते तर? अगं आमचे लग्न झाले तर, आणि आमचे नवरे चुका करीत होते, पण आम्ही हुका चू नाही केलं नवऱ्या पुढं. अशी किती लाख रुपयाची साडी होती तुही? लाख रुपयाची नव्हती, 3000ची होती. दाद्या तुझी पगार आली ना, आधी 3000 रुपये साडी हिनीच्या तोंडावर फेक. सासूबाई ती साडी माझी नव्हती, ती तुमची होती. धरी साडी, जोपर्यंत शेम अशी साडी घेऊन येत नाहीस ना तोपर्यंत घरात येऊ नको बघ. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. आधार